बसव सेंटरच्या वतीनं देण्यात येणारे मानव पदवी आणि पुरस्कार जाहीर झालेत। हा समारंभ रविवारी दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फीथिएटरमध्ये होणार आहे। डॉक्टर व्यंकटेश मेतन बसवभूषण, डॉक्टर सुनील विभूते बसवरत्न, डॉक्टर अशोक हिप्परगी बसवश्री तर रुद्रेश गोरामणी बसव तत्वश्री पुरस्कारानं सन्मानित होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र मायनाड, महिला आघाडीच्या प्रमुख पुष्पाताई गुंगे, मल्लीनाथ पाटील, बाबासाहेब कुलकर्णी, नीलकंठ कोनापुरे आदींनी पत्रकार परिषदेत दिली। महात्मा बसवेश्वर व बसवकालीन शरण आणि शरणी यांच्या बसव साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाद्वारे प्रचार व प्रसार करण्याचं कार्य गेल्या प्रतिवर्षापासून हे निरंतर चालू आहे। या संस्थेचे उद्दिष्ट महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करून अनुचित चालीरीती ज्या आहेत, परंपरा ज्या आहेत त्यातून मुक्त करणे व चांगल्या ढोळ विचारांची प्रेरणी करणे हा मुख्य हेतू आहे। तर सेंटरच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर बसवकालीन शरण शरणीची जयंती साजरी करणे, विद्यार्थ्यांशी तरुण तरुणांना वचन पाठांतर, प्रौढ महिलांना जानपद जे लोकगीत जी आता सध्या ऱ्हास होत आहे त्यांना पुनर्जीवन करणं, संवर्धन करणं, संरक्षण करणं ही बाब आम्ही सातत्याने करत आहोत। निबंध स्पर्धेच्या माध्यमातून त्या महापुरुषाचं चरित्र अवगत व्हावं त्याकरता आपण निबंध स्पर्धेचं आयोजन करतो। त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी असतात, प्रौढ कुलागडी असतो, सर्व लोक त्यात येऊन त्या निमित्ताने उजळणी होते आणि त्या प्रतिमेचं त्या म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचं निबंधमध्ये उजळणी होते आणि विचार समाजामध्ये दिवसोदिवस पोहोचवले जातात, हा मुख्य हेतू आहे। त्या व्यतिरिक्त समाजामध्ये ज्या गुणीजनांनी समाजातील तळागाळातील गरजवंतांना हात दिला, उपेक्षितांना जर मदत केली, विरोधांना मदत केली, अशा उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांना आपण मानपदवी देऊन सन्मानित करत आहोत। आणि हा कार्यक्रम रविवारी 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह किल्लारोड या ठिकाणी संपन्न होत आहे। वरील कार्यक्रम हा आदरणीय परमपूज्य मणिपुर राजशेखर महास्वामीजी विरक्त नंदगाव, विरक्त मठचा अर्थ असा आहे की बसवेचे विचार जे प्रसारित करतात त्यांना आपण विरक्त मठ म्हणतो आणि जे पंचाचार्य म्हणतात ते धार्मिक कर्मकांडाकरता जे महत्त्व देतात त्याला पंचाचार्य म्हणतो। विरक्त मठाची कल्पना बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, मी सांगतो बसवेंच्या विचाराचा प्रसार करण्यावर त्या स्वामीजींना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे। आणि त्याचे कार्य या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।